वयात येताना जेवतात 4थीपर्यंत छोटेसे शिकले जातात, पण 5वीमध्ये गेल्याच्या नंतर पण 10 वर्ष 11 वर्ष मिळवून जातात आणि 11 वर्ष जेव्हा चालू झालं की मग आपल्या घरून म्हणजे घरचे आई वडील असतात ते आपल्या वागणीमध्ये काहीतरी बदल करायला सांगतात. आपल्या वागणुकीमध्ये बदल करायला सांगतात. आपल्याला बसण्याच्या उठण्याच्या लोकांसोबत कोणाचा बसायचा कुणाशी मैत्री करायची नाही करायची यावर आपल्याला घरचे लोक काय करतात किंवा आपले नातेवाईक आहेत ते आपल्याला काहीतरी टीका टिप्पणी किंवा आपल्याला मार्गदर्शन करतात. हे घडतंय सतत. 5वीला नाही असलं पण 6वीला जर भेटलं तर त्या मुलींना निश्चितपणे हा प्रश्न येतो की काय नेमकं असतं. त्यांना वाटते बा आता पण मुलाला कोणीच टोकलं नाही, पण आता काय करते त्या पोरासोबत खेळायचं नाही, त्याच्याकडे जायचं नाही, एकदम कुठे जायचं नाही, करायचं नाही, असं बसायचं नाही, पाय दाबून बसायचं, ह्या सगळ्या गोष्टी होतात की नाही. का काही कारण असतं की नाही त्याला घरच्या लोक पाहायला का हा चिंता असते की नाही. आपली चिंता आहे की नाही आई वडील म्हणून. तर तुमची त्यांची जी चिंता आहे त्या चिंतेच्या ह्याच्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये काही प्रश्न निर्माण होतात. असं का माझ्यासोबत माझ्या भावाला कोणी काहीच नाही म्हणत आणि माझ्या चौसष्ट कोणी बोलावलं का. आईला प्रश्न विचारला ते म्हणते जा आजीला विचार. आजीला विचारला तर तेही का सांगायचं नाही, तुमच्या बस आपला अभ्यास कर आम्ही हे. म्हणजे आपल्याला पाहिजे त्या प्रश्नांची उत्तर काही सापडत नाहीतच. जेव्हा आपण शाळेत येतो त्या शाळेमध्ये आपल्या जे शिक्षिका असतात त्यांना सुद्धा आपण कधी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला तर त्यांना उत्तर काय द्यावं अन नाही द्यावं माहीत नाही अशातला भाग नाही आहे. त्या तुमच्या वयाच्या ह्याच्यातून त्या पुढे आलेल्या आहेत, त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे. त्यांना जेव्हा D.Ed B.Ed जेव्हा त्यांनी केलं तेव्हा मुलांची जी शैक्षणिक अवस्था सायकोलॉजी असते, मानसिकता असते हे त्यांना शिकवलेलं असतं. परंतु पटकन काय उत्तर द्यायचं त्याला अपेक्षित काय विद्यार्थ्यांना हे त्यांना समजत नाही. त्यांना काय आपण उत्तर देऊ शकतो आणि मग ते प्रश्न अनुत्तरित राहिले, आपल्याला प्रश्न उत्तर नाही मिळालं आपल्या डोक्यामध्ये ते चालू असतं काय आहे का नाही. मग त्यापैकी काही जर विद्यार्थी शिस्तप्रिय असले तर ते ॲक्सेप्ट करतात, काही बदमाश असले खोडकर असले मग त्याबद्दल बघून तर बघतो काय होते तर बघून तर बघतो काय होते तर. आता असं केलं तर मग त्याचे परिणाम नंतर काय निघतात ते होऊ नये म्हणून आपल्या शाळेचे ज्या मुख्याध्यापिका आहेत आणि शिक्षक कोणते आहेत तुमचे कच्छाळ्या सर आहेत जे पदवीधर शिक्षक आहेत, यांना वाटलं की आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या संदर्भात मार्गदर्शन मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी माझ्याशी काल फोनवर संपर्क केला. मी त्यांना म्हटलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आहे तयारी केलेली आहे. तर तुम्ही मला आता सांगा की तुमच्यापैकी किती मुलींना घरचे लोक आई वडील म्हणा काका काकू म्हणा त्यांच्यावर टोमणं मारतात किंवा असं करू नको तसं